शोभाताई भाजीपाला घेऊन बाजारातून घरी परत येत असताना चक्कर येऊन पडल्या। त्यांच्या पोटात काही नसल्यामुळे त्यांना सारखे चक्कर येत होते। चालताना पाय लडखडत होते। त्यांना फार अशक्तपणा जाणवत होता। समोरच काही जण त्यांना पाणीपुरी खाताना दिसले। त्यांना बघून शोभाताईंचीही काही खाण्याची इच्छा झाली, परंतु त्यांना तर साध्या पोळी भाजीसाठी पण तरसावे लागत होते। अशक्तपणामुळे चक्कर येऊन शोभाताई रोडवर पडल्या। कोणीतरी त्यांच्या घरी सांगितले तर त्यांचा मोठा मुलगा दिनेश गाडी घेऊन आला व त्यांना घरी घेऊन गेला व त्यांचा लहान मुलगा निलेश त्यानेही लगेच डॉक्टरांना फोन केला। दिनेश जेव्हा शोभाताईंना घेऊन घरी आला तर दिनेशची बायको प्रभा निलेशची बायको नीता जोरजोराने रडू लागल्या। काय झाले आमच्या आईला, कसे काय चक्कर येऊन पडल्या? त्यांना एक जण शोभाताईंचे पाय दाबत होती तर एक जण त्यांचं डोकं दाबत होती आणि दोघीही रडत होत्या। खरं तर त्या दाखवत होत्या की त्यांना आईची किती काळजी आहे, कारण डॉक्टर आलेले होते। डॉक्टरांसमोर त्या आईची काळजी करण्याचा नाटक करत होत्या। डॉक्टर म्हणाले त्यांना कमजोरी खूप आली आहे आणि त्यांचा चेकअप केल्यानंतर असं वाटत आहे की आई कित्येक दिवसापासून उपाशी आहे। हे ऐकल्यावर दिनेशची बायको प्रभा जोराने रडायला लागली व म्हणाली, देवा किती वेळेस सांगतो आम्ही आईला वेळेवर जेवण करून घ्या, परंतु आई आमचं ऐकेल तेव्हा ना। नीता ही प्रभा गळा देऊ लागत होती। डॉक्टरांनी शोभाताईचे चेकअप केले व काही गोळ्या लिहून दिल्या आणि जाता जाता सांगून गेले, यांना आरामाची फार गरज आहे, यांच्यावर खास लक्ष ठेवा, आणि ते निघून गेले। निलेश डॉक्टरला सोडायला त्यांच्या गाडीपर्यंत गेला। इकडे आता मात्र शोभाताईंच्या सुनांनी खरे रंग दाखवायला सुरुवात केली। नीता म्हणाली, ताई मला तर वाटते हे सर्व नाटक आहे। या म्हातारीचे कामापासून वाचण्याकरिता चक्कर येण्याचा ढोंग केला हिने। आता सगळे काम आपल्याला करायला लावेल आणि ही महाराणी मस्त आरामात झोपेल इथे, असे म्हणत त्या दोघी पण तोंड वाकडे करून तेथून निघून गेल्या। दिनेश, निलेश आणि त्यांच्या बायका सगळे हॉलमध्ये येऊन बसले। रोजचे घरातील सगळे काम शोभाताईच करायच्या आणि आज त्या आजारी असल्यामुळे घरातील काम नीताला व प्रभाला करायला लागत होते, म्हणून दोघींचे खूप हाल होत होते। काम करता करता त्या म्हणत होत्या, कसाला दुखते, या म्हातारीच नाटक करत आहे। कामापासून वाचण्यासाठी इकडे शोभाताई शुद्धीवर येत होत्या। त्यांना खूप विकनेस जाणवत होता। पलंगवरून उठण्याची हिंमत होत नव्हती। घसा कोरडा पडला होता, तहान लागली होती, म्हणून इकडे तिकडे पाणी बघत होत्या। पलंगाच्या शेजारी टेबलवर एक काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवले होते। शोभाताई कसे तरी करून उठल्या आणि पाणी पिण्यासाठी तो ग्लास घेऊ लागल्या, परंतु ग्लास उचलताना तो ग्लास खाली पडला व फुटला। ग्लासचा आवाज आल्याने सुना लगेच शोभाताईच्या रूम मध्ये आल्या। त्यांच्या मागोमाग दोन्ही मुले देखील होते। फुटलेला ग्लास पाहून नीता म्हणाली, अरे देवा, या म्हातारीकडून नुकसानच होत असते। टाकला काचेचा ग्लास फोडून, एक काम ही नीट करत नाही ही म्हातारी। शोभाताई रडत म्हणाल्या, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खाण्यासाठी द्या। नीता म्हणाली, ओ महाराणीला भूक लागली आहे, काही खायला पाहिजे यांना। घरातील काम काय तुझा बाप करेल, अगोदर घरातले सर्व कामे कर, मगच तुला जेवण भेटेल। शोभाताईंचे दोन्ही मुले सुद्धा तिथेच होते। दिनेश, बेटा मला खूप भूक लागली आहे, तू तरी मला काही खायला आणून दे। तो म्हणाला, आई तू ऐकत का बरं नाही? नीता जे म्हणाली ते कर, मगच तुला जेवण भेटेल। शोभाताई रडत म्हणाल्या, बरं ठीक आहे, मी सर्व काम करते, मग तर मला जेवण द्याल ना? लगेच त्यांची मोठी सून प्रभा म्हणाली, तर मग उठ, हाताला कामाला, खूप झाले तुझे आराम। शोभाताई थरथरत्या पायाने किचनमध्ये आल्या आणि भांडी घासू लागल्या। त्यांच्या पोटात काही नसल्यामुळे त्यांना अजूनही फार चक्कर येत होते। सर्व घर गोल गोल फिरत होतं, परंतु इतके काम झाल्यावर जेवण मिळेल या आशेवर त्या काम करत होत्या। त्यांनी भांडे घासले व ते रॅकमध्ये जमवू लागल्या। त्यांना सगळं फिरताना दिसत होतं आणि एकदमच चक्कर आल्यासारखे झाले व त्यांच्या हातातून चिनीच्या प्लेटा खाली पडल्या। शोभाताई तर फारच घाबरून गेल्या। त्यांना माहित होते आता त्यांच्या सुना व त्यांचे मुलं त्यांना खूप बोलणार आहे। त्या भीतीमुळे रडू लागल्या। इतक्यातच त्यांच्या सुना व मुलं तिथे आले। प्रभाने फुटलेल्या प्लेटा बघितल्या तर तिने जोराने शोभाताईंना धक्का दिला। शोभाताई भिंतीला जाऊन कोसळल्यावर रडू लागल्या। प्रभा ही रडण्याचा नाटक करू लागली।
म्हणू लागली, माझ्या आईने किती प्रेमाने दिले होते हे चिनी प्लेटांचे सेट आणि या म्हातारीने खुशाल फोडून टाकले. आपल्या बायकोला रडताना बघून दिनेश म्हणाला, आई तुला समजत कसं नाही, जरा सांभाळून काम करायचं ना. तुझ्यामुळे माझ्या बायकोच्या डोळ्यात अश्रू आले. शोभाताई म्हणाल्या, तुझ्या बायकोच्या डोळ्यात अश्रू आले ते तुला दिसले, परंतु माझ्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला कसे दिसत नाही. आणि जोर जोराने रडू लागल्या. लगेच प्रभा म्हणाली, ए म्हातारे, बस झालं तुझं रडणं. एक तर नुकसान करते आणि वरून रडत बसते. याची शिक्षा तर तुला नक्की भेटेल. तुला 2 भाकरी भेटत होत्या, आता फक्त एकच भेटेल. आणि जर हे सर्व आताच्या आता साफ नाही झाले तर एक सुद्धा भेटणार नाही, म्हणून लवकर साफ कर. शोभाताई लटलटत्या हाताने त्या फुटलेल्या प्लेटी साफ करत होत्या. त्यांनी कसेबसे किचन साफ केले, घर साफ केले आणि थकून एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. नंतर थोड्या वेळाने त्यांची मोठी सून प्रभा आली. तिने फ्रीज उघडले व त्यातून एक चपाती काढली आणि एका वाटीत थोडीशी भाजी काढून ती प्लेट शोभाताईसमोर लोटून तेथून जाता जाता म्हणाली, आणि जेवण झाल्यावर दरवाजा चांगला लावायचा. आणि हो, घराच्या मध्ये नाही तर घराच्या बाहेर झोपायचे. शोभाताईंनी आश्चर्याने आपल्या सुनेकडे बघितले. त्यांनी भाजीचा वास घेऊन बघितला तर भाजी खराब झालेली होती आणि चपाती सुद्धा शिळीच होती. त्यांच्याकडून ती तुटत सुद्धा नव्हती, परंतु त्यांना खूप भूक लागलेली होती, म्हणून त्यांनी कसं तरी करून जेवण केले आणि झोपायला बाहेर अंगणात खाट टाकलेली होती तिथे जाऊन बसल्या. त्यांनी अंगावर घेण्याची शॉल बघितली तर ती कितीतरी ठिकाणी फाटलेली होती. त्या भूतकाळात हरवल्या. दिनेश आणि निलेश लहान होते तेव्हा एक वेळेस त्यांची शॉल उंदराने कुरतडली होती. किती रडत होते दोघे, म्हणून शोभाताईंनी आणि त्यांच्या पतींनी रात्री 8 वाजता मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी नवीन शाल आणली होती. आणि आज तेच मुलं त्यांना अशी फाटकी शाल देऊन बाहेर अंगणात झोपायला सांगत आहे. त्या डोळ्यात अश्रू घेऊन तसेच झोपायचा प्रयत्न करू लागल्या, परंतु खराब झालेली भाजी खाल्ल्यामुळे त्यांना ते अन्न पचन झाले नाही व त्यांना वानत्या झाल्या. बघता बघता सकाळ झाली. 8 वाजले तरी शोभाताई झोपलेल्याच होत्या. प्रभा म्हणाली, अरे हे काय, दिनेशला ऑफिसला जायचं आहे आणि ही म्हातारी अजून उठली की नाही, डब्बा कोण करणार. म्हणून ती शोभाताईंना उठवण्याकरिता बाहेर अंगणात आली आणि नाकाला पदर लावून म्हणाली, वे अशी काय दुर्गंध करून ठेवली या म्हातारीने, पूर्ण अंगण खराब करून ठेवले आहे. ती शोभाताई जवळ गेली आणि म्हणाली, अरे म्हातारे उठ, काय तमाशा करून ठेवलाय तू इथे, नुसतं दुर्गंध पसरून ठेवल्याने. शोभाताई म्हणाल्या, प्रभा रात्री माझी तब्येत खूप खराब झाली होती. प्रभा म्हणाली, मला ते काही माहिती नाही, आत्ताच्या आत्ता हे सर्व साफ कर. प्रभाने नीताला बकेटमध्ये पाणी व खराटा आणायचे सांगितले, तर नीता खराटा व बकेट घेऊन आली व अंगणात येऊन बघितले तर म्हणाली, शी काय घाण करून ठेवली या म्हातारीने. प्रभाने ती बकेट उचलली आणि शोभाताई समोर ठेवली आणि म्हणाली, लवकर साफ कर हे सर्व, आणि आज तू आंघोळ सुद्धा बाहेरच करायची. असले घाणेरडे कपडे घेऊन घरामध्ये येऊ नको. शोभाताई म्हणाल्या, मी हे सर्व साफ करून देते, परंतु मी बाहेर कशी आंघोळ करणार. प्रभा म्हणाली, जशी रोज घरात करते ना तशीच. ती आत गेली आणि एक पाण्याची बकेट घेऊन आली व ती शोभाताईंसमोर पटकली आणि म्हणाली, हे सर्व साफ झाल्यावर आंघोळ करूनच घरात यायचं. नीताने त्यांचे कपडे खाटेवर आणून फेकले आणि दोघीजणी घरामध्ये निघून गेल्या. शोभाताईंनी अंगण साफ केले आणि अंघोळीसाठी बकेट घेऊन गेल्या. बाहेर अंघोळ कशी करावी म्हणून त्यांना फार संकोच वाटत होता. त्यांनी इकडे तिकडे बघत 2 झाडांना एक साडी बांधली आणि त्याच्या आडोशाला आंघोळ करायला बसल्या. त्यांनी तांब्याभर पाणी डोक्यावर घेतले तर त्यांच्या अंगाला अक्षरशः काटा आला. पाणी खूप थंड होते आणि त्यात त्यांची तब्येतही ठीक नव्हती, परंतु तरीही त्यांनी कशीबशी आंघोळ केली आणि घरामध्ये गेल्या. इकडे 4 जण हॉलमध्ये बसलेले होते. प्रभा दिनेशला म्हणाली, अहो किती दिवस शांत बसायचं, तुम्ही आता म्हणा ना त्या म्हातारीला प्रॉपर्टीच्या पेपरवर हस्ताक्षर कर म्हणून. दिनेश म्हणाला, अगं प्रभा, मी किती वेळेस हे केले, परंतु आई आहे की पेपरवर साईन करायला तयारच नाही. नीता म्हणाली, भाऊजी आज ट्राय करून बघा, काय माहिती म्हातारीचे मन बदललं असेल तर. आम्ही तिला इतकं परेशान करतोय की ती आता कंटाळून हस्ताक्षर करूनच देईल. निलेश म्हणाला, हो तर आपण बळजबरी करून घेऊ आज. इतक्यातच शोभाताई घरात आल्या. दिनेश आणि निलेश त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले,
आई, माझी लाडकी आई, ये ना आतमध्ये, ये, चल सोफ्यावर बस. दिनेशने आणि निलेशने शोभाताईंचा हात धरला आणि त्यांना सोफ्यावर आणून बसवले. शोभाताई तर फारच घाबरल्या की आता हे चौघे जण माझ्यासोबत काय करणार आहे म्हणून, कारण ते फार गोड बोलत होते. इतक्यात दिनेश म्हणाला, अगं प्रभा, जा आईसाठी चहा घेऊन ये बरं. प्रभाने म्हणाली, घेऊन येते घेऊन येते, चहा पण घेऊन येते. त्या अगोदर आईच्या शुभ हातांनी आपले काम तर करून घ्या. शोभाताई म्हणाल्या, कोणते काम करायचे आहे सांगा, करते मी. दिनेश म्हणाला, काही नाही आई, काम खूप लहान आहे बघ, 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. तो निलेशला म्हणाला, निलेश, जा आणि जरा आपल्या कामाची वस्तू तर घेऊन ये. निलेश म्हणाला, लगेच आणतो. तो रूम मध्ये गेला आणि एक फाईल हातात घेऊन आला आणि ती फाईल दिनेशला आणून दिली. दिनेशने त्या फाईलमधून संपत्तीचे कागदपत्र काढले आणि आईसमोर करून म्हणाला, माझी लाडकी आई, आता तर साईन करून दे. किती वाट बघायला लावत आहेस तू, किती लहान काम आहे तरी तू करत नाहीस. शोभाताई म्हणाल्या, नाही, मी या पेपरांवर कधीच साईन करणार नाही. ही सर्व संपत्ती अजून माझ्या नावावर आहे, तरी तुम्ही माझ्यासोबत इतका दुर्व्यवहार करतात. जर मी ही संपत्ती तुमच्या नावावर करून दिली तर तुम्ही मला या घरात सुद्धा राहू देणार नाही. मी असं कधीच करणार नाही. प्रभा म्हणाली, कशी करणार नाही, बघते मी. चुपचाप करत असेल तर कर, नाही तर बघ मी तुझं काय हाल करते ते. शोभाताई रडत म्हणाल्या, नाही, मी कधीच या पेपरवर साईन करणार नाही. प्रभा म्हणाली, ठीक आहे, बघते मी कशी नाही करत तर साईन. ती किचन मध्ये गेली आणि एका पातेल्यात उकळलेले पाणी घेऊन आली आणि म्हणाली, म्हातारे, आता सही करत आहे की तुझे हात बुडवू या पाण्यामध्ये, सांग लवकर. शोभाताई म्हणाल्या, नाही करणार. तर प्रभाने आणि नीताने त्यांचा हात धरला व पाण्यामध्ये बुडवला. शोभाताई जोरजोराने ओरडू लागल्या, वेदनेने तळमळू लागल्या, परंतु त्यांच्या मुलांना त्यांच्यावर दया आली नाही. हे त्यांचे तेच मुलं होते ज्यांना जरासा खर्चटाही लागला तर शोभाताईचा जीव कासावीस व्हायचा. गरम पाण्यामध्ये हात बुडवल्याने शोभाताईंचा एक हात पूर्णपणे जळाला. त्यांची मुलं आणि सुना त्यांना जाणून बुजून त्रास देत होते. त्यांना वाटत होते, आपण म्हातारीला त्रास देऊ आणि म्हातारी वैतागून सर्व संपत्ती आपल्या नावावर करून येथून निघून जाईल. परंतु शोभाताई आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायला तयार नव्हत्या. त्यांनी संपत्ती खूप कष्टाने गोळा केली होती. हे घर खूप प्रेमाने बांधले होते आणि आज त्याच घरात त्यांची मुलं त्यांच्यासोबत एखाद्या जनावराप्रमाणे वागत होते. त्यांचा हात पूर्णपणे जाळला होता. त्यांना असहाय्य वेदना होत होत्या. तरीही त्यांची लहान सून नीता त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, महाराणी, आराम झाला असेल तर घराची साफसफाई बाकी आहे, लवकर उठा आणि सफाई करून घ्या. शोभाताई म्हणाल्या, माझा हात फार दुखत आहे, मी नाही करणार सफाई. इतक्यात मोठी सून प्रभा म्हणाली, अजून एक हात चांगला आहे तर म्हातारीला चांगलं वाटत नाही वाटतं, दुसरा हात पण जाळायचा आहे का. शोभाताईच्या डोळ्यात परत अश्रू आले. त्यांनी एका हाताने झाडू उचलला आणि घर झाडायला घेतले. इतक्यात कोणीतरी दार वाजवले. प्रभाने दार उघडले तर समोर शोभाताईंची मैत्रीण लताताई होत्या. त्यांनी विचारले, शोभा कुठे आहे. तर प्रभा लगेच म्हणाली, झोपलेले आहे, तुम्ही बाहेर बसा, मी पाठवते त्यांना बाहेर. ठीक आहे म्हणून लताताई बाहेर अंगणात जाऊन बसल्या. प्रभा शोभाताईकडे आली आणि त्यांना म्हणाली, जा, तुझी मैत्रीण आली आहे, भेटून ये तिला, तुझ्यासाठी कोरडी पडली आहे. आणि हो, लवकर वापिस ये, काम पडलेले आहे. शोभाताईंनी मान हलवली व त्या बाहेर गेल्या. त्यांना बघून लता म्हणाली, शोभा, काय हालत झाली तुझी, आजारी आहेस का तू. शोभाताई म्हणाल्या, हो, तब्येत थोडी ठीक नाही. तू सांग ना लता, कसं काय येणं झालं तुझं. लताताई म्हणाल्या, मी तुला सांगायला आले आहे की आता आपले जास्त भेटणे होणार नाही. शोभाताईंनी विचारले, का बरं. तर लताताई म्हणाल्या, आता मी वृद्धाश्रमात राहायला जात आहे. माझी सून मला रोज टॉर्चर करते, रोज अपमान करते, माझा आता सहन नाही होत, म्हणून मी आता वृद्धाश्रमात जात आहे. शोभा, तू पण चल वृद्धाश्रमात. तर शोभाताई म्हणतात, अरे नाही नाही, आपलं घर तर आपलंच असतं आणि माझे लेक आणि सुना खूप चांगले आहेत, खूप जीव लावतात ते मला. असे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. लताताई म्हणाल्या, शोभा, माझ्यापासून लपू नको, मला माहीत आहे तू किती सहन करते आणि किती नाही, तुझी लेक आणि सून किती चांगले आहे म्हणून. परंतु तुला जेव्हा वाटले आता हे सर्व जास्त होत आहे तर तू बिनधास्तपणे वृद्धाश्रमामध्ये निघून ये. तेथे कोणी त्रास देणारे नसतात, तिथे फक्त आपली सेवा केली जाते.
तर चल मी निघते आता असे म्हणून लताताई निघून गेल्या. इतक्यात प्रभाचा आवाज आला. अरे ओ महाराणी, मैत्रीण गेली असेल तर घरामध्ये येण्याची कृपा करा. तुमच्या वाटेचे खूप कामे पडलेले आहेत. शोभाताई घरामध्ये आल्या आणि परत आपल्या कामाला लागल्या आणि घरातील सर्व काम उरकून घेतले. संध्याकाळ झाली, सर्वांनी जेवण केले. मात्र शोभाताईंना आज पणशिली भाकर दिली होती. ती भाकर बघून शोभाताईची तर भूकच मरून गेली होती. परंतु पोटाची आग विझवण्यासाठी त्यांना ते खाणे भागच होते. त्यांनी एका ग्लासमध्ये पाणी घेतले आणि भाकर पाण्यामध्ये भिजवून खाल्ली. बाहेर हॉलमध्ये प्रभा सोफ्यावर बसलेली होती. तिने शोभाताईंना आवाज दिला आणि म्हणाली, ओ राजमाता, जेवण झाले असेल तर बाहेर येण्याची कृपा करा, मी वाट बघत आहे तुमची. शोभाताईंनी कसेबसे 2-3 घास खाल्ले आणि 2 ग्लास पाणी पिऊन त्या बाहेर आल्या. तर प्रभा म्हणाली, आई आल्या का तुम्ही? माझे पाय खूप दुखत आहे, तर माझे पाय दाबून द्या. शोभाताई म्हणाल्या, काय मी तुझे पाय दाबू? नाही, तुझी आई येऊन दाबणार. तुलाच म्हणते मी, लवकर ये आणि पाय दाब माझे. शोभाताई नाईलाजाने तिच्याजवळ येऊन बसल्या आणि इच्छा नसतानाही प्रभाचे पाय दाबू लागल्या आणि देवाला प्रार्थना करू लागल्या, देवा, हे दिवस दाखवण्या अगोदर मला मरण का दिले नाही? किती अपमानित व्हावे लागत आहे मला, माझ्या लेकाकडून व सुनेकडून. थोड्या वेळानंतर प्रभा म्हणाली, बस झाला, आता जा, बाहेर जाऊन झोपू दे मला पण. आणि ती आपल्या रूममध्ये निघून गेली. शोभाताई मात्र रडत बसल्या होत्या. त्यांच्या वाट्याला फक्त रडणेच लिहिलेले होते. त्या आपल्या पतीला आठवत होत्या. म्हणत होत्या, तुम्ही मला का बरं सोडून गेला आहेत? या नरकामध्ये. तेवढ्यात त्यांना लताताईंचे शब्द आठवले, जर तुला या घरात जास्तच त्रास झाला तर वृद्धाश्रमात निघून ये, तिथे तुझी वाट बघू आम्ही. शोभाताईंनी विचार केला, आता यांचे अत्याचार सहन करायचे नाही, आपण वृद्धाश्रमात जाऊन राहू. त्यांनी आपल्या पतीचे फोटो हातात घेतले आणि त्या घरातून निघाल्या. रात्र झाली होती. सगळीकडे फक्त अंधारच अंधार होता. वाटेने एकही गाडी त्यांना दिसत नव्हती. त्या चालत होत्या. मनात विचारांचा काहूर माजला होता. त्यांच्या पतीच्या राज्यात स्वर्ग होऊन सुंदर असणारे घर आता नरकाच्याही पलीकडे झाले होते. त्यांचे पोटाचे मुलं राक्षस बनले होते. त्यांना आईची माया दिसत नव्हती. त्यांना दिसत होती फक्त ती संपत्ती. शोभाताई चालत चालत बऱ्याच लांब आल्या होत्या, परंतु वृद्धाश्रम कुठे आहे हे त्यांना माहीत नव्हते. त्यांना वाटेत एक माणूस झोपलेला दिसला. त्यांनी त्याला विचारले, ए दादा, वृद्धाश्रम कुठे आहे? माहीत आहे का तुला? तो म्हणाला, आई, रात्र खूप जास्त झाली आहे आणि वृद्धाश्रम पण इथून 8-9 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही एक काम करा, रात्रभर इथे झोपा, मी सकाळी तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये नेऊन सोडतो. शोभाताई तिथे बसल्या आणि झाडाला टेक लावून विसावल्या. झोप काही त्यांना येत नव्हती. मनात फक्त नको नको ते प्रश्न येत होते. सकाळ झाल्यावर त्या माणसाने त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले. लताताईंनी त्यांना वृद्धाश्रमात बघितले तर त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या, आता तुला घाबरायचे काहीच कारण नाही, आता तू इथे स्वतंत्र आहे. इकडे त्यांची मुलं आणि सुना त्यांना घरभर शोधत होते. त्यांना भीती वाटत होती, ही म्हातारी कुठे गेली असेल. इतक्यात नीता म्हणाली, अहो ताई, म्हातारी पोलीस ठाण्यामध्ये तर नसेल गेली आपल्या बाबतीत तक्रार करायला? तर दिनेश म्हणाला, आई, पोलीस ठाण्यात जाण्या अगोदर मीच पोलीस ठाण्यात जातो आणि आई लापता असल्याची तक्रार नोंदवतो, म्हणजे पोलिसांना आपल्यावर शंका येणार नाही. दिनेश लगेच पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि आईचा पत्ता नसल्याची रिपोर्ट लिहिली. पोलिसांनी आईचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि ते आईच्या शोधात वृद्धाश्रमात पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी शोभाताईबद्दल विचारपूस केली तर त्यांना कळाले की शोभाताई तेथेच आहे. ते म्हणाले, आम्ही त्यांना न्यायला आलो आहे. त्यांच्या मुलांनी त्यांची लापता असल्याची रिपोर्ट लिहिली आहे. त्यांची मुलं घरी त्यांची वाट बघत आहे. तो मॅनेजर शोभाताईंना बोलवण्यासाठी गेला व त्यांना म्हणाला, पोलीस तुम्हाला न्यायला आली आहे. तुमच्या मुलांनी तुम्ही लापता असल्याची रिपोर्ट लिहिली आहे. शोभाताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, मी त्या नरकात पुन्हा कधीच नाही जाणार. आता जर मी त्या घरात गेले तर ते राक्षस मला मारून टाकतील. पोलीस म्हणाले, नाही आई, तुम्हाला आमच्या सोबत चालावेच लागेल. मॅनेजर म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, जेव्हा यांना त्या घरात नाही जायचे तर तुम्ही बळजबरी का बर करत आहात? तर पोलीस म्हणाले, यांची तब्येत ठीक नाही आहे, यांची मानसिक संतुलन बिघडलेले आहे, म्हणून या घरातून कोणाला न सांगता निघून आल्या. त्यांना घरी घेऊन जावेच लागेल.
शोभाताई मनातून फार घाबरल्या होत्या. त्यांना माहीत होते आता घरी गेल्यावर त्यांच्यासोबत किती वाईट होणार आहे, म्हणून पुढचा विचार करूनच त्यांच्या अंगावर काटा येत होता. पोलिसांनी बळजबरी त्यांना त्या घरात नेले व त्यांच्या मुलांच्या अधीन केले. दिनेश, निलेश व त्यांच्या बायका आईला बघून तर असे रडत होते जसे आई गेल्या म्हणून त्यांना किती मोठा दुःख झाला होता. त्यांना बघून पोलिसांना वाटले खरंच आईचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. इतके जीव लावणारे मुलं आहे आणि ही म्हातारी खुशाल वृद्धाश्रमामध्ये पळून गेली. पोलीस परत फिरले आणि दिनेशने दार बंद केला आणि म्हणाला, प्रभा लवकर संपत्तीचे पेपर घेऊन ये. आज कोणत्या पण हालमध्ये या म्हातारीचे हस्ताक्षर घ्यायचेच आहे. काय माहित ही आणखीन काय काय करणार आहे. शोभाताई रडत म्हणत होत्या, अरे राक्षसांनो, थोडी तर दया करा माझ्यावर. अरे तुम्ही माणसं आहात की हैवान? तुम्हाला तुमच्या जन्मदेत्या आईची कशी काळजी वाटत नाही? अरे तुम्ही संपत्तीसाठी इतके कसे राक्षस बनला आहात? दिनेशने त्यांना ओढत हॉलमध्ये आणले व ताडकन त्यांचे तोंडात मारली व म्हणाला, आज हे घर आमच्या नावावर कर, नाही तर मग आपल्या मुलांचे रौद्ररूप बघायला तयार हो. शोभाताई तहान लागली आहे म्हणून किचनमध्ये जायला लागल्या, तर लहान सून नीताने जोराने त्यांचा हात ओढला व त्यांना जमिनीवर पाडले. खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला व त्या बेसूत झाल्या. सर्वजण तर घाबरलेच. त्यांना वाटले म्हातारी मेली की काय, कारण त्या आजच वृद्धाश्रमातून आल्या होत्या आणि जर त्यांना काही झाले तर पोलिसांचे व वृद्धाश्रमवाल्यांचे सर्व शक आपल्यावरच जाईल आणि आपल्याला जेलमध्ये चढावे लागेल. दिनेशने व निलेशने आईला उचलून त्यांच्या रूममध्ये नेऊन पटकले आणि नीताला व प्रभाला म्हणाले, म्हातारीवर खास लक्ष ठेवा, आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले. नीता आणि प्रभा थोडा वेळ शोभाताई जवळ बसल्या आणि झोप येऊ लागल्यामुळे त्याही आपल्या रूममध्ये जाऊन झोपल्या. रात्री 1-1:30 वाजता शोभाताईंना होश आला व त्याच वेळेला त्या घर सोडून निघाल्या. सकाळ झाली तर दिनेश आणि निलेश म्हातारीला होश आला का नाही म्हणून बघायला त्यांच्या रूममध्ये गेले. बघितले तर शोभाताई तिथे नव्हत्या. त्यांनी आपापल्या बायकांना आवाज दिला व त्यांना ओरडू लागले, तुम्हाला सांगितले होते म्हातारीवर खास लक्ष ठेवा म्हणून. एक कामही नीट होत नाही तुमच्याकडून. त्यांनी घरभर बघितले पण आई कुठेच नव्हत्या. इतक्यात दारावर कोणीतरी बेल वाजवली तर ते चौघेजणे दाराकडे पळाले. निलेशने दार उघडले तर बघितले समोर शोभाताई उभ्या होत्या. दिनेश त्यांना बघून पुढे आला आणि त्यांना म्हणाला, म्हातारी तुला डोकं कसं नाही, कुठे पण निघून जाते. आता जर कुठे गेली तर आमच्या इतकं वाईट नाही, असं म्हणून तो शोभाताईंवर हात उचलू लागला. इतक्यातच शोभाताईंनी त्याचा हात धरला आणि ताडकन त्याच्या तोंडात मारली. मी हे दिवस बघण्यासाठीच तुला जन्म दिला होता का रे? खूप नवस केले होते तू जन्माला यावा म्हणून, आणि तू असे मला मारून नवस फेडत आहे. त्या घरामध्ये आल्या आणि म्हणाल्या, आताच्या आता तुम्ही सर्वजण माझे घर खाली करा. दिनेशची बायको प्रभा म्हणाली, इतकी हिंमत आली होय तुला माझ्या नवऱ्यावर हात उचलला? तू थांब बघते तुला. ती पुढे आली आणि शोभाताईंना मारणारच तर शोभाताईंनी तिच्याही 2 कानाखाली ठेवून दिल्या. तुम्ही माझी मुलं आहे. आज नाही तर उद्या सुधरून जातील. आज नाही तर उद्या त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होईल. परंतु दिवसेंदिवस तुमचे अत्याचार तर वाढत चालले आहे. जर मी अगोदरच योग्य पाऊल उचलले असते तर मला इतके अत्याचार सहन करावे लागले नसते. तुमच्या हातचा मार खावा लागला नसता. नीता म्हणाली, ताई या म्हातारीला खूप पंख फुटले आता. हिचे जीवित राहणे योग्य नाही. आपण सगळे मिळून गळा दाबून मारून टाकू हिला. सर्वजण तिच्या जवळ आले. तोच पोलीस मध्ये आले आणि म्हणाले, अच्छा तर हे आहे तुमचे खरे रूप. ही आहे तुमची आईची सेवा व काय श्रवणमूल आहे तुम्ही. शोभाताई म्हणाल्या, साहेब अटक करून घ्या यांना. असे मुलं असल्यापेक्षा मुलं नसलेले बरे. दिनेश आणि निलेश म्हणाले, आई आई माफ कर आई, आम्हाला पोलीस ठाण्यात पाठवू नको. आई आम्ही आता सुधरून जाऊ. आई आम्ही कधी तुझ्या सोबत दुर्व्यवहार करणार नाही. सुनही आईच्या पाया पडू लागल्या, आई माफ करा चूक झाली. परंतु शोभताई म्हणाल्या, इन्स्पेक्टर साहेब आताच्या आता यांना या घरातून बाहेर काढा. पोलीस त्यांना घेऊन गेले. त्यांच्या गेल्यावर शोभाताई आपले पतीचे फोटो हातात घेऊन खूप रडल्या. त्यांना त्यांची फार आठवण येत होती. काही वेळ त्या तशाच बसून रडत होत्या. नंतर वृद्धाश्रमातील त्यांची मैत्रीण लता व त्यांच्या काही नवीन मैत्रिणी आल्या व शोभाताईंना म्हणाल्या,
चला आमच्या सोबत. तर शोभाताई त्याच्यासोबत वृद्धाश्रमात आल्या आणि आपली सर्व संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावाने केली आणि वृद्धाश्रमालाच आपले घर समजून तेथे आनंदाने राहू लागल्या. परंतु राहून राहून त्यांना त्यांच्यावर झालेले अत्याचार आठवत होते आणि त्यांना अश्रू अनावर होत होते. परंतु आता त्यांच्यावर लक्ष ठेवणारे खूप जण होते. त्यांचे वाईट दिवस निघून गेले होते. तर मित्रांनो, आपली आजची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.